आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील तिळवण गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता असलेले 65 वर्षीय रामदास बारकू गुंजाळ यांचा मृतदेह आज गावातील शेतीतील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। तिळवण येथील रामदास बारकू गुंजाळ वय 65 वर्ष हे 3 दिवसापूर्वी कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते। नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत। कुटुंबियांच्या माहितीनुसार रामदास गुंजाळ हे काही काळापासून मनोरुग्णासारखे वागत होते। यापूर्वी ते 2 ते 3 वेळा घरातून निघून गेले होते आणि काही दिवसांनी सुखरूप परतले होते। त्यामुळे यावेळी ते सुरक्षित परत येतील अशी आशा नातेवाईकांना होती। मात्र आज सोमवार 3 ऑगस्ट रोजी तिळवण येथील शेतकरी इंदुबाई श्रावण गुंजाळ या आपल्या शेतात काम करत असताना जवळील विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता पाण्यावर एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला। यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोलावून खात्री केली असता तो मृतदेह 3 दिवसापासून बेपत्ता असलेल्या रामदास गुंजाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले। गावकऱ्यांनी तात्काळ सटाणा पोलीस ठाण्याला माहिती दिली। माहिती मिळताच पोलीस हवालदार जयंत सिंग सोळंके आणि सचिन पवार घटनास्थळी दाखल झाले। गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला। या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयंत सिंग सोळंके आणि सचिन पवार पुढील तपास करत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे तिळवण गावात शोककळा पसरली आहे।